नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की डिप्लोमा फर्स्ट इयरची पहिल्या कॅप राउंडची फॉर्म फिलिंग ही सुरू झालेली आहे. मग कशा प्रकारे हा फॉर्म भरावा, कशा प्रकारे सिक्वेन्स लावावा, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हो डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ॲप्लिकेशन, कारण ज्यामध्ये बेसिक फाउंडेशन कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, जो तुमच्या विद्यार्थ्यांचं आणि मुलांचं बेसिक पक्का करून टाकेल. डिप्लोमाला लागणारा संपूर्ण बेसिक त्यांचा पक्का होऊन जाईल. आणि हो, आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे. बरोबर आहे, एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये आहे. फक्त 1899 मध्ये ऑल सब्जेक्ट आहे. एकदा जा, आमचं डेमो लेक्चर बघा, आवडलं तरच घ्या. ठीक आहे, चला तर आपण आता टाइम न गमावता जाऊया ऑप्शन फॉर्म फिलिंग कडे. ठीक आहे, चलो तर आपण जाऊया आता कॉम्प्युटर स्क्रीन कडे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. बरोबर आहे. त्यानंतर रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन वर क्लिक करून तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा डाटा या ठिकाणी तुम्हाला टाकून तुम्हाला लॉगिन करायचं आहे. ठीक आहे, चला तर या ठिकाणी लॉगिन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. बरोबर आहे. आणि हो, तुम्ही 8, 9, 10 या 3 दिवसामध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म पहिल्या राउंडसाठी हा भरू शकता. तर बघा, प्रॉपर व्यवस्थित भरा, काहीच टेन्शन घेऊ नका. आणि हो, फॉर्म भरल्यानंतर त्याला कन्फर्म करण्याचं मात्र विसरू नका. ठीक आहे ना, चला असो. तर या ठिकाणी आता बघा काय करायचंय बघा, की स्टार्ट फिलिंग बघा. या ठिकाणी खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला स्टार्ट फिलिंग हे बटन दिसेल, किंवा डायरेक्टली लेफ्ट साइड या ठिकाणी सुद्धा क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. ठीक आहे ना, तुम्ही या ठिकाणी स्टार्ट फिलिंगवर क्लिक करतो. स्टार्ट फिलिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एसजीएमएन नंबर म्हणजे स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर या ठिकाणी तुम्हाला शो होईल. ठीक आहे, तर याचा सध्या काही गरज नाहीये. पण खाली बघा, तुम्हाला तुमचे कॉलेजेसचे प्रकार निवडायचा आहे. आता बघा, गव्हर्नमेंट कॉलेज आहे का, त्यानंतर गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे का, आणि अनएडेड म्हणजे काय, प्रायव्हेट कॉलेजेस. बरोबर आहे, चला. आणि युनिव्हर्सिटी म्हणजे काय, की समजा त्या ठिकाणी जर तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहतात त्या ठिकाणी जर समजा एखादी युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड कॉलेज असेल, तर यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. बरोबर आहे. म्हणजे सिंपल शॉर्ट सांगतो, या चारही ऑप्शनला तुम्हाला टिक ठेवायचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर ऑटोनॉमस कॉलेज आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज. आता ऑटोनॉमस कॉलेज एकदमच कमी आहे. छत्रपती संभाजीनगर झालं, मुंबई झालं. ठीक आहे ना, तर हे झालं. बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये तर आपले नॉन ऑटोनॉमस आहेत. दोघी करून घ्या, काही टेन्शन नाहीये. त्यानंतर जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटीला क्लिक करा. नॉन मायनॉरिटीमध्ये असेल तर नॉन मायनॉरिटीला. ठीक आहे ना, चला असो. आता मायनॉरिटी म्हणजे काय, की 2 प्रकारची मायनॉरिटी असते. एक म्हणजे लिंग्विस्टिक, बरोबर आहे, आणि एक म्हणजे आपलं रिलिजियस. तर तुम्ही जे पण काही लँग्वेज वगैरे बोलतात ना, तर बऱ्याचशा ठिकाणी असं आहे, की जैन लँग्वेज झालं, मारवाडी झाली, सिंधी झालं, बरोबर, सिंधी वगैरे झालं. तर अशांसाठी एक स्पेशल कोटा असतो. बरोबर आहे. तर तुम्ही जर त्यामध्ये असाल, किंवा धर्मांच्या सुद्धा मायनॉरिटी वगैरे असतात. बरोबर आहे. जैन झालं, पारशी वगैरे झालं, ख्रिश्चन झालं. तर या सर्वांसाठी मायनॉरिटी वगैरे असते. तर तुम्ही यामध्ये येतात की नाही हे एकदा चेक करा आणि त्यानुसार तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता हा विद्यार्थी नॉन मायनॉरिटीमध्ये आहे. जनरली मॅक्सिमम जे विद्यार्थी आहे ना, हे नॉन मायनॉरिटीमध्ये येतात. त्यानंतर तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला कॉलेजेस वगैरे निवडायचे आहे. बघा, आता समजा आता मला फक्त या विद्यार्थ्याचा ज्याचा मी फॉर्म भरतो ना, या विद्यार्थ्याला फक्त जळगावमधीलच कॉलेज निवडायचं आहे. तर मी या ठिकाणी जळगाववर क्लिक करून देतो. बस फक्त जळगाव. बाकी जर तुम्हाला असं वाटतं की नाही, मला जळगाव पण पाहिजे, धुळे पण पाहिजे, नाशिक पण पाहिजे, जे पण काय असेल, तो जो जिल्हा तुम्हाला पाहिजे असेल ना, तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर बघा, जिल्हा मी सिलेक्ट केला. त्यानंतर आता टी-एफ-डब्ल्यू-एस आपण येस केलेला आहे. बरोबर आहे. तर टी-एफ-डब्ल्यू-एसचा चॉईस कोड येस आहे ना आपला, तर या ठिकाणी तुम्हाला येस करून घ्यायचं आहे. बरोबर आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी टी-एफ-डब्ल्यू-एस टाकलंच नसेल, त्यांना हे ऑप्शन या ठिकाणी दिसणार नाही. ठीक आहे ना? तर आता टी-एफ-डब्ल्यू-एस जर तुम्ही निवडलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला मीडियम सिलेक्ट करायची. तर बघा, जर तुम्ही फक्त इंग्रजी, इंग्लिश एंड मराठी, इंग्लिश ऑल कोर्सेस फक्त इंग्रजी. आता बघा, फक्त तुम्हाला तुमचा जो पेपर आहे, हा इंग्लिश लँग्वेजमध्येच आपल्याला लिहावा लागतो. पण बऱ्याचशा कॉलेजमध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे का, की तुम्ही आपला जो पेपर आहे ना, मराठी आणि इंग्लिश दोघांना मिक्स करून सुद्धा लिहू शकतात, किंवा इंग्लिश हिंदीला मिक्स करून सुद्धा लिहू शकतात. येतंय का? किंवा प्रादेशिक भाषा म्हणजे तुम्ही ज्या पण, आता समजा तुम्ही महाराष्ट्रात शिकतात, तर पूर्णच्या पूर्ण पेपर तुम्ही मराठीत सुद्धा लिहू शकतात. बघा, एक सांगतोय, या रिकाम्या भानगडीत पडू नका. गुपचाप या ठिकाणी इंग्लिश एंड मराठी पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, फक्त इंग्रजीवर. ठीक आहे ना? असा काही इश्यू नाहीये. पण आपल्याला इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. ठीक आहे ना? चला. त्यानंतर आता तुम्ही कोर्स वाईज निवडायचंय का इन्स्टिट्यूट वाईज? कोर्स वाईज म्हणजे काय? की आता बघा, या ठिकाणी मी कोर्सेसवर क्लिक केलं ना, तर बघा तुम्हाला कोणकोणते ब्रांचेस पाहिजे आहे. समजा आता मला कॉम्प्युटर सायन्स पाहिजे आहे. मला समजा कुठे गेलं आपलं, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी सुद्धा चालून जाईल. त्यानंतर समजा, म्हणजे तुम्हाला जर समजा कॉम्प्युटर रिलेटेड जर समजा ब्रांचेस निवडायचे असेल ना, तुम्ही सर्व कॉम्प्युटरचे ऑप्शन या ठिकाणून सिलेक्ट करून घ्या. म्हणजे कॉम्प्युटर झालं, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं, बरोबर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे झालं. नंतर समजा तुम्हाला अजून काय-काय पाहिजे, तुम्हाला समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. तर या ठिकाणी तुम्हाला थोडं शोधावं लागेल, आणि ज्या-ज्या ब्रांचेस तुम्हाला चालतील, ज्या-ज्या ब्रांचेस तुम्हाला चालतील, त्या सर्व ब्रांचेस या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं. बघा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालं.
नंतर जे पण काय असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे जे तुम्हाला पाहिजे आहे ना, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आय-ओ-टी म्हणजे बघा जे ब्रांचेस तुमच्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे त्याच ठिकाणी तुम्हाला येणार आहे, बरोबर आहे. तर जे तुम्हाला वाटतंय ना, ते सर्व तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, सिलेक्ट करून घ्यायचं. येतं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला. आता या विद्यार्थ्याला एकदम सिंपल याचा फॉर्म आहे. याला फक्त याचं म्हणणं आहे, की मला फक्त मेकॅनिकल ब्रांच हवी आहे. बरोबर आहे. जी माय-बाप ब्रांच ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे ना? चला. तर कोर ब्रांच आहे एकदम. तर मेकॅनिकलवर मी सिलेक्ट केलं. बस या विद्यार्थ्याला दुसरी कोणतीही ब्रांच नकोय. ठीक आहे. आता मेकॅनिकलवर सिलेक्ट केलं. तुम्ही नंबर ऑफ ब्रांचेस सुद्धा निवडू शकता बरं. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं, नाही सर मला मेकॅनिकल पण चालतं, इलेक्ट्रिकल पण चालतं, सिव्हिल पण चालतं. तिघांपैकी जे मिळालं ते मला चालेल असं. तर जे पण तुमचे ऑप्शन्स असेल, ते ऑप्शन पहिले तुमची जी लिस्ट आहे, ती प्रॉपर व्यवस्थित तुम्ही कागदावर बनवून घ्या. त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा. ठीक आहे ना? चला असो. तर या ठिकाणी मी आता हे निवडतोय आणि सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करतोय. तुम्ही या ठिकाणी आता ओके म्हणेल. बरोबर आहे. तर यानंतर आपल्या जळगाव जिल्ह्यामधील जेवढे पण मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले जे ऑप्शन्स आहे ना, त्या ठिकाणी मला दिसतील. बरोबर आहे. म्हणजे एवढे सारे कॉलेजेस आहेत ज्यामध्ये मेकॅनिकल ब्रांच आहे जळगावला. ठीक आहे. चला तर सर्वात पहिले तुम्हाला माहिती असेलच, की मी काय करणार आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं मी टी-एफ-डब्ल्यू-एस पहिले निवडेल. त्यानंतर रेग्युलर निवडेल. आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला काय माहिती आहे का, की बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, शिफ्ट पण एक कोड असतो आणि रेग्युलर पण असतो. बघा, रेग्युलरसाठी वेगळा कोड आणि शिफ्टसाठी वेगळा कोड असतो आपला, बरोबर आहे? चला, तर हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे, की रेग्युलरसाठी कोड कोणता आहे आणि शिफ्टसाठी कोड कोणता आहे. ठीक आहे ना? त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आता बघा, मी रेग्युलर आणि शिफ्ट दोघी निवडून घेतो या ठिकाणी, बरोबर आहे? चला, हे बघा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव, टी-एफ-डब्ल्यू-एस वाला, नंतर हे पण वाला सर्व निवडून घेतलं. त्यानंतर मी काही ऑप्शन सुद्धा ठेवतोय, की हे झालं समजा शिफ्टवाला पण झालं. त्यानंतर मी एक काम करतोय, के-सी-ईचं जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे ना, हे मी ऑप्शनला ठेवतोय. कारण बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, की ॲट एक तरी कॉलेजेस तुम्ही ऑप्शनला ठेवा. प्रायव्हेट कॉलेज तुम्ही ऑप्शनला टाका बेटा. ठीक आहे ना. कारण कसं असतं माहिती आहे का, की बऱ्याचशा वेळेस असं होतं, की तुम्ही फक्त गव्हर्नमेंटच्या नादात जाता आणि प्रायव्हेट टाकतच नाही. आणि तुम्हाला तेवढे पर्सेंटेज नसतात. कट ऑफ थोडा हाय लागून जातो आणि तुम्हाला एकही कॉलेज मिळत नाही. हे बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतोय, की पहिल्या राउंडला तुमच्या हातात काही ना काही कॉलेज असायलाच पाहिजे. ठीक आहे ना? चला असो. तर मी या ठिकाणी हे सर्व कॉलेजेस वगैरे टाकून दिलेले आहे. बरोबर आहे? चला. त्यानंतर मी एक काम करतो, गोदावरी कॉलेज सुद्धा टाकून देतो. काही टेन्शन नाही. ठीक आहे ना? चला पण मी गोदावरीचं मला टी-एफ-डब्ल्यू-एस पाहिजे होतं. पण या ठिकाणी ते दिसत नाही. ठीक आहे. जे तुम्हाला दिसतंय ना, ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे ना? आणि तुम्हाला आता जायचं आहे पुढे. तुम्हाला जायचं आहे आता पुढे. ठीक आहे? चला. सेव्ह अँड प्रोसीडवर तुम्ही क्लिक करा. ओके बटनावर क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स लावायचा. आता प्रेफरन्स कसा लावायचा? आता बघा, आता मला सर्वात पहिले काय करायचंय, हे मेकॅनिकलचं जे टी-एफ-डब्ल्यू-एस आहे ना, याला मला वरती करायचंय. बरोबर आहे? चला. मी याला असं क्लिक केलं. क्लिक केलं आता राइट साइडला बघा तुम्हाला ग्रीन एरो दिसतील. आता वरती म्हणजे वरती जाईल बघा. आता हे कॉलेज वरती चाललं गेलं. गेलं का? हो. त्याच पद्धतीने आता बघा के-सी-ईचं जे टी-एफ-डब्ल्यू-एस आहे, हे मला वरती पाहिजे आहे. बरोबर आहे? मी असं बघा याच्यावर मी क्लिक केलं. याला वरती केलं. बरोबर आहे? म्हणजे अशा पद्धतीने आपण कॉलेजेस वरती-खालती करू शकतो, की एखादं कॉलेज तुम्हाला वाटतं, की हे खालती जायला पाहिजे. आता बघा हे कॉलेज मी खालती जाऊ देतो. खालती बघा मी ग्रीनवर क्लिक करतोय बरं. चला म्हणजे या एरोने या वरचा ग्रीन आणि खालचा ग्रीन या एरोने तुम्ही एक काम करू शकता. तुमचा जो फॉर्म आहे, हा फॉर्म प्रॉपर पद्धतीने तुम्ही व्यवस्थित करू शकता. ठीक आहे ना? चला असो. तर बघा मित्रहो, आता या ठिकाणी मी संपूर्ण जे कॉलेजेस वगैरे आहे ना, जशी मला पाहिजे तशी मी या ठिकाणी व्यवस्थित लावून घेतलेली आहे. वरती-खालती करून प्रॉपर सर्व काही सेट करा आणि एकदा नाही 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा तुम्ही चेक करा. कारण एकदा भरलेला ऑप्शन फॉर्म हा पुन्हा एडिट होऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, व्यवस्थितच तुम्हाला फॉर्म वगैरे भरायचे आहे. ठीक आहे ना? चला. तर बघा प्रॉपर बघा टी-एफ-डब्ल्यू-एस असेल तर त्याचा मेरिट थोडा जास्त लागतो, कट ऑफ थोडा जास्त लागतो. तो वरती ठेवा. काही टेन्शन नाहीये. बरोबर आहे? त्यानंतर तुम्हाला जे पाहिजे आहे त्यानुसार व्यवस्थित तुम्ही कोड वगैरे प्रॉपर टाकायचे आहे आणि त्यानंतर सर्व झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. बरोबर आहे? चला. तर या ठिकाणी फॉर्म सबमिट वगैरे झाल्यानंतर बघा अजून फॉर्म सबमिट झालाय. अजून तो तुमचा कन्फर्म झालेला नाहीये. तर या ठिकाणी बघा मी व्यवस्थित काय टाकलेलं आहे, तर पहिल्या नंबरला मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं टी-एफ-डब्ल्यू-एस टाकलं. नंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकनं नॉर्मल टाकलं. मग परत शिफ्ट होतं ना शिफ्ट आपलं, तर शिफ्टचं मी टाकलं. परत टी-एफ-डब्ल्यू-एस. परत मी के-सी-ईचं टी-एफ-डब्ल्यू-एस पहिले टाकलं. कारण कसं आहे माहिती आहे, की प्रायव्हेट कॉलेजला टी-एफ-डब्ल्यू-एस मिळालं ना, तर विषय असा होतो, की आपल्याला पैसे थोडे कमी लागतात. तर त्यानुसार मी हा संपूर्ण प्रॉपर फॉर्म वगैरे फिलअप केलेला आहे. बरोबर आहे? त्यानंतर आता या ठिकाणी मी त्याचा पासवर्ड वगैरे टाकून देतो. बरोबर आहे? पासवर्ड वगैरे टाकला ना, तर त्या ठिकाणी नंतर पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी मी आता याला कन्फर्म करून टाकतो. ठीक आहे ना? चला असो. तर आता हा फॉर्म आपला कन्फर्म झालेला आहे. पण बघा आता कन्फर्म करताना तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल आणि हा ओ-टी-पी टाकला, की तुमचा फॉर्म आपला सबमिट होऊन जाईल. ठीक आहे? आता या ठिकाणी ओ-टी-पी वगैरे टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ-टी-पीवर क्लिक करा. त्यानंतर
तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली भरला गेलेला आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 1 हॅज बीन कन्फर्म. बघा मी बोललो काय कन्फर्म, सबमिट तर झालाय पण आपण त्याला कन्फर्मेशन सुद्धा केलेलं आहे. बरोबर आहे, कन्फर्म सुद्धा आपला झालेला आहे. भले या ठिकाणी तुम्ही बघा प्रिंट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप 1 विथ कोर्स नेम अँड इन्स्टिट्यूट, तर या 2 नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पीडीएफ आपली सेव्ह करून घ्यायची. ठीक आहे ना. चला असो, आय होप सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की आपला फॉर्म कसा भरायचा आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बघा ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला सर्वात पहिले कागदावर तुमची लिस्ट ही रेडी असली पाहिजे. आणि बऱ्याच वेळाच काय होतं माहिती आहे का, की आपण म्हणतो की मी भरून घेईन, मी सर्व काही करून घेईल, बरोबर आहे, पण असं होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही प्रॉपर सर्व काही व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे ना. चला असो, आय होप सो आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल. तर प्रॉपर फॉर्म भरा, फॉर्मला चुकवू नका, कारण फॉर्म हा नंतर एडिट होत नाहीये. ठीक आहे ना. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. संपूर्ण गायडन्स मी तुम्हाला करत राहील. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, आपलं ॲप्लिकेशन आहे विनी ट्युटोरियल नावाचं, एकदा जा डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा आणि तुम्हाला काही अडचण आली, काही समस्या आली तर एकदा तुम्ही मला कन्फर्म करू शकता. आणि हो, हा फॉर्म भरण्या अगोदर आता बघा मी सर्वात शेवटी सांगतोय, पण काही व्हिडिओज वगैरे मी टाकलेले आपल्या YouTube चॅनलवर, ते सुद्धा नक्की पहा. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.